नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता इकडं जे आबा आहेत ते राणीला म्हणत असतात, राणी खरंच तू ह्या माणसांना समजवलं शिकवलं पण यांना काही कळलं नाही. राणी तू यांना समजून घेतलं, अगं दगडाची काळजाची माणसं ही, तरी तू त्यांना बदलण्याचा प्रयत्न केलास आणि तरी पण त्यांच्या तू राहिलीस. एवढा त्रास देऊन पण ते सहन करून त्यांच्यामध्ये राहिलीस. पण राणी हे माणसंच तुला जर एवढा त्रास देत असेल तर काय उपयोग ग राणी. यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो. राणी हे बघ, मी तुला जे सांगतोय ना ते खरं आहे. हे बघ, ही मालती आणि हे दोघं पण तुला कधी जीव लावू शकत नाही. मला वाटलंच होतं माझा इंद्र कधी बदलेल, म्हणून मला तर वाटत पण नव्हतं, असं आबा तिला म्हणत असतात. तर आता जे आबा असतात, आबा म्हणतात की राणी तुझ्याकडे आणि माझ्याकडे मनमोकळं करेल असं कुणीच नाही. आपली माणसं कुणीच नाही आहे का आपल्याकडे. आपली माणसं कुणीतरी पाहिजे होते आपल्याकडे. आपली माणसं अशी आपल्याकडे कुणीच नाही आहे. असं आता काय करायचं आपण, आपल्याकडं कुणीच नाही आपलं म्हणजे. तर आता लगेच ते म्हणतात की हो ना. तर आता राणी म्हणते की इंद्र सरांनी आबा असं काय करताय तुम्ही, इंद्र सरांना एवढं पण नका हे करू. तर आता आबा म्हणतात की इंद्रा हे बघ, आता तुला मी चान्स दिला होता, पण हे बघ आता इंद्रा, मी तुला आता हे बघ, तू फॅक्टरीचा MD आहेस, विसरला होता तू. अरे मला वाटलं माझा इंद्र बदललास, तुला माहिती का तुझ्यासाठी किती काय काय करायचो. अरे खरंच इंद्र, मला असं वाटलं की तू खरंच बदलला, खरंच खूप चांगला झाला, पण तू नाही बदलू शकत. हे मला वाटत नव्हतं इंद्रा. खरंच तू खूप चुकीचं वागलाय राणीसोबत. तिच्यासोबत असं वागायला नको होतं. अरे गरीब मुलगी आहे ती. मालती तर तिच्यासोबत वाईट वागतच होत्या, पण तू पण तिच्याशी वाईट वागला इंद्र. तिला फसवलंय अरे तू. अरे तिचं खरं प्रेम होतं तुझ्यावरती आणि तू तिचा त्याग केला. विचार कर इंद्रा. तर आता इंद्र म्हणतो की आबा हे बघा, त्यांच्या जाण्याच्या पाठीमागे ज्या बुवांच्या पाठीमागे जाण्याच्या मीच कारणीभूत आहे. तर आता आबा म्हणतात हे बघ इंद्र, आता तुला जे MD पद दिलं आहे ना, ते MD पदावरून पण आता मी खाली करत आहे. तुझी जागा आता तुला भेटणार नाही. अरे तू MD पदाच्याच काय, तू ह्या घरात राहण्याची पण तुझी लायकी नाही आहे असं म्हणतात. आणि आता त्याला नाही नाही ते काही पण बोलतात आणि म्हणतात की चल तू ह्या घराबाहेर निघ आता. आणि आता ते म्हणतात की जातो की नाही इंद्रा. तर आता मालती म्हणते की अहो तुम्ही काय करता बोलताय. अहो ही वस्तीत राहणारी मुलगी आणि हिच्यासाठी माझ्या इंद्राला तुम्ही घराबाहेर काढून देताय. तुम्हाला काहीच कसं वाटत नाहीये असं म्हणते. तर आता लगेच ते म्हणतात की हो ना, हे बघा मालती तुम्ही शांत बसा, तुम्ही काहीही बोलू नका असं म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतात की हो ना मालती तुम्ही शांत बसा, तुम्हाला माहीत नाही आहे तुमचा इंद्र काय वागलाय आणि काय नाही ते. अहो इंद्र कसा वागलाय तुम्हाला कळतंय का. तुम्हाला काय होतं तसंच लागतं. आता इंद्रा हे बघ, तू जातो की काय करू, तुला MD पद तर भेटणार नाहीच आहे आता. तर आता इकडं लगेच जी विक्रांत ते असतात ते मनातल्या मनात म्हणतात की बरं झालं आता इंद्र घरातून निघून जाईल आणि आता कंपनीचं फॅक्टरीचं MD पद आता माझ्या हातात येईल असं म्हणतात. आणि आता ते लगेच म्हणतात की बरं झालं इंद्राचं आबांनी MD पद काढून घेतलं आहे असं म्हणतात. आणि आता लगेच ते तिथून त्यांना काढून देतात. इंद्राला त्या लगेच मग ते आबा म्हणतात की मालती इंद्राला तुम्ही तुमच्या भाषेत सांगा, नाही तर मग मी काय करेल ना बघा. तर आता लगेच ते म्हणतात आबा, मालती म्हणते की अहो असं काय करताय तुम्ही. तर आबा म्हणतात बघायचं काय करतोय मी. आणि आबा आता इंद्राचा हात पकडतात आणि इंद्राला ओढत ओढत घेऊन येतात आणि घराबाहेर लोटून देतात अंधारात. आणि म्हणतात पुन्हा एकदा माझ्या घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही. आता परत जर माझ्या घरामध्ये पाऊल ठेवलं तर बघ मी काय करेन असं म्हणतात. आणि आता तिथून त्याला काढून देतात. आणि आता लगेच त्याला तिथून काढून गेल्यावरती आता मालती बाहेर पळत येते आणि राणीला लोटते आणि म्हणते काय ग तुझ्यामुळे हे सगळं झालं आहे. का असं केलंस तू, तुझ्यामुळे माझ्या मुलाला घराबाहेर राहावं लागतंय आता असं म्हणतात. तर आता लगेच राणीला ते तिथून मालती खूप बोलते आणि आता तिथून लगेच जो इंद्रा आहे तो चाललेला असतो. मालती त्या पळत येते आणि इंद्राचा हात पकडते आणि म्हणते की इंद्रा अरे काय करतोयस, आबांनी काढून दिलं आणि तू लगेच चाललास, असं का करतो इंद्रा. अरे थांब ना इंद्रा, अरे इंद्रा असं का वागतोयस तू. तर इंद्र म्हणतो की नाही आई, मी आता नाही थांबू शकत, ही वेळ नाही आता थांबायची. मी आता त्या वस्तीत जाऊन राहणार आहे जिथे राणी राहत होती. माझ्यामुळे वस्तीत बुवांना मला शोधायचं आहे. मी त्यांना शोधून दिल्याशिवाय मी परत येणार नाही. आता मी चाललो आहे असं म्हणतं आणि मी त्या वस्तीत राहणार आहे. मालतीचा हात हिसकावतो आणि तो तिथून निघून जातो. आणि आता इकडं मालती घरात येते. राणी पाणी पित असते तर मालती तिला लुटून देते आणि पाणी वगैरे खाली सांडतं. आणि आता म्हणते काय ग तुझी लायकी घ्या घरात राहायची, तुझ्यामुळे माझ्या मुलाला घराबाहेर जावं लागलंय आज आणि तू ह्या घरात आरामशीर राहते, तुला काहीच कसं वाटत नाही. तिला खूप बोलते. तर बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.